नवीन वर्षाची सुरुवात आपण भीमाशंकरच्या ट्रॅकिंगने करतोय। त्यावेळी कर्जत नगरीत एंट्री केल्यानंतर आपण प्रथम विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली। विठुरायाचं दर्शन घेऊन आपण कडाव येथील बाल गणेशाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासात निघालो। गणरायाचे दर्शन घेऊन आपण पुढील प्रवास खांडस मार्गे या ठिकाणी निघालो। सह्याद्रीच्या कुशीत सकाळचे 9:15 वाजलेत। सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज ट्रॅकिंगसाठी भीमाशंकरला निघालेलो आहे। 3.5 तासाचा प्रवास। किती तास लागतात त्यात कंप्लीट करण्यासाठी? कुठे जाऊ नका, बघत राहा। एकूण 12 जण निघाले ट्रॅकिंगसाठी। नवीन वर्षाची सुरुवात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वा ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। आज महादेवाच्या दर्शनाला निघालेत। निपॉन सॅन्यो स्टील कंपनीचे फोरशॉपचे ऑपरेटर बोला गणपती बाप्पा हर हर। भीमाशंकरकडे जाण्यासाठी आपल्याला रानात प्रत्येक जागी असे आरो दिसून येत आहेत। अभयारण्यात प्राण्यांचे वावर असण्याचे फलक जागोजागी लावलेले आपण पाहावयास मिळत आहेत। आता वाजलेत 9:15। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर वाटेमध्ये लागले गणेश मंदिर। इथे थोडे आम्ही थांबणार आहोत। गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर हार घालून नारळ फोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। 9:15चा प्रवास सुरू झाला। आता टाइम झालाय 9:15। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर भीमाशंकरचा पहिला टप्पा म्हणजे गणपती बाप्पाचा मंदिर। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। रानाच्या कुशीत वसलेले सुंदर असे कर्जत शहर आपल्याला पाहावयास मिळते। दुसऱ्या टप्प्यानंतर पुढचा प्रवास 9:30चा। अजून 4 गडी आमचे मागे राहिलेत। ते शिंगरोबाला आहेत अजून। त्यांचा प्रवासात घाई करू नका, निवांत चाला, कारण रस्त्यामध्ये असे मोठमोठे दगड आपल्याला पाहावयास मिळते। त्यासाठी समोर जो आपण पाहतात तो म्हणजे पदरगड किल्ला व त्याच्या पलीकडील डोंगर म्हणजेच भीमाशंकरचा डोंगर। ज्या प्रकारे आपल्याला बाणाच्या खुणा दिसत आहेत त्या प्रकारे आपण चालत राहायचे। पठार चालल्यानंतर आपल्याला रानातून वाहणारे पाण्याचे झरे दिसून येत आहेत। समोर जो डोंगर दिसतोय तेथूनही भीमाशंकरला जाण्यासाठी एक शिडी घाट म्हणून एक रस्ता आहे। तेथून शिडीने आपल्याला वरचा प्रवास करावा लागतो। गणेश घाटापासून वरती पुढे चालत आल्यानंतर आम्ही थोडे विश्रांतीसाठी बसलो। त्यानंतर आम्ही सगळं भेळ बनवण्यासाठी साहित्य नेले होते, तर सगळेजण एकत्र बसून भेळ बनवण्यास सुरुवात केली।
सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र पुढील प्रवासास निघालो. निघत असताना आपल्याला पुढे एक विहीर पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पदरगड किल्ल्याच्या पायथ्याशीच पदरवाडी ही एक 10 ते 15 कुटुंबाची वस्ती आपल्याला बघायला मिळते. समोर बघत आहात तो कर्जत, बदलापूर, मुरबाड शहर. पदरगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात येत असून संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला बघायला मिळतात. पहिल्यांदा येत असल्या कारणाने आम्हाला 5.5 तास वरती जाण्यासाठी लागले. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं हर 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 हर. घे रे सोया घेऊ. सोया सॉस एक नंबर आमटी आणि चमचे काय नसेल तर चालेल. हे यार घ्या ना. घे. हे भाकर कोणाला पाहिजे? घ्या भाकर. अरे ती आमटी. तू बस ना खाली बस ना. बस आता तू मांडी घाल. आमटी. परतीचा प्रवास 4चा. चारच्या परतीच्या प्रवासानंतर आता वाजले 6:30. अजून 1.5 तास आपल्याला पुढं चालायचे. त्याच्यानंतर आपण घाट उतरणार आहोत.